ज्या घाटावरून नागमोडी वळणे घेत पुण्याच्या बाहेर पडणं पुणेकरांना आवडायचं, तोच कात्रजचा घाट खाण उद्योगांनी पोखरून काढल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे विहंगम असा कात्रजचा घाट आता विद्रूप होत चाललाय. जीवन प्रणालीत घाटाचं महत्व अनन्यसाधारण असतं. महाराष्ट्राचं ऋतुमांतर घाटावरच अवलंबून आहे. महाराष्ट्राच्या मातीत लाखो वर्षापासून घट्ट पाय रोवून उभा असलेल्या सह्याद्री घाटामुळे महाराष्ट्राची एक वेगळी संस्कृतीच उदयाला आली. अरबी समुद्रावर येणारे मोसमी वारे जगात सगळ्यात पहिल्यांदा अडतात ते या सह्याद्री घाटामुळेच. त्यामुळे सर्वाधिक पाणी मिळतं ते महाराष्ट्रालाच. सह्याद्री डोंगर रांगांतील उपडोंगर रांग म्हणजे कात्रजचा घाट. कात्रजचा घाट हा पुण्याच्या सांस्कृतिक आणि संरक्षणासाठी अतिशय महत्वाचा ठरलेला असा घाट आहे. याच डोंगर रांगातून ओघळणारे नदी, नाले, ओढे वाहत पुण्यात येतात. कात्रज घाटाच्या पाण्यावरच गेल्या कित्येक वर्षांपासून पुण्याची तहान भागलीये. कात्रजच्या ओघळणाऱ्या पाण्यावर घाटाखालची सुपीक जमीन पोचली गेली. भाजीपालाही पिकला. पुणेकरांची मोठी गरज या घाटानेच भागवली. परंतु आता बांधकामासाठी लागणाऱ्या दगडाची गरजही याच घाटावरून भागवली जात असल्यामुळे कात्रजचा घाट आता विद्रूप होत चाललाय. घाटांच्या चौफेर असंख्य दगडांच्या खाणी पसरल्यात. अनेक पोकलँड मशीनच्या साहाय्याने कात्रजच्या डोंगर रांगातील पुण्याच्या बाजूचे अनेक डोंगर फोडले जात आहेत. दररोज किमान 50 ते 60 डंपरद्वारे या ठिकाणावरून दगड उचलला जातोय. त्यामुळे दररोज कितीतरी पटीने हा डोंगर फोडला जात आहे. त्यामुळे डोंगरावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हीच परिस्थिती अशी सुरू राहिली तर एक दिवस कात्रजचा घाट दिसेनासा होईल.